मित्रांनो, विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात अनेक महत्त्वाची कार्ये केलेली आहेत. तसेच त्यांच्या आयुष्यात अनेक महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत. या व्हिडिओमध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात ऑगस्ट महिन्यात घडलेल्या घटनांचा आढावा घेऊया. चला तर सुरू करूया. नमो बुद्धाय. जय भीम. मित्रांनो, जोशाबा या यूट्यूब चॅनलवर मी सुमेध शिरसाट आपले स्वागत करतो. मित्रांनो, 1 ऑगस्ट 1920 रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला. मित्रांनो, ब्रिटिश सरकारच्या काळात काही विशिष्ट जातींची नोंद शासन दप्तरी गुन्हेगार जात म्हणून केली गेली होती. या गुन्हेगारी जातीच्या लोकांना दररोज चावडीवर जाऊन हजेरी द्यावी लागत असे. 1 ऑगस्ट 1918 रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी गुन्हेगारी जातीच्या लोकांची हजेरी पद्धत बंद करण्याचा आदेश काढला. 1 ऑगस्ट 1937 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धुळे येथे होते. 31 जुलै ते 2 ऑगस्ट या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धुळे दौऱ्यावर होते. मित्रांनो, भारताच्या भावी राज्यघटनेत हरिजन आदी जातींचा दर्जा कायम राहील यांसारख्या 5 प्रश्नांवर गांधींनी हरिजन पत्रकात दिलेली उत्तरे दिनांक 2 ऑगस्ट 1942 रोजी दैनिक महाराष्ट्र मध्ये प्रसिद्ध करण्यात आली. 3 ऑगस्ट 1928 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मुंबई प्रांतीय समितीमध्ये सदस्यपदी निवड झाली. याच दिवशी म्हणजे 3 ऑगस्ट 1928 रोजी बाबासाहेबांनी मुंबई विधिमंडळात महार वतन या बिलावर भाषण केले. मित्रांनो, ब्रिटिश संसदेमध्ये 15 जुलै 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य देण्याचा ठराव मंजूर झाला आणि त्यानंतर 3 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कायदा आणि न्यायमंत्री यापदी नियुक्ती झाली. मित्रांनो, अस्पृश्यांना सार्वजनिक ठिकाणी मुक्त संचार करता यावा असा ठराव मुंबई विधिमंडळात C.K. बोले यांनी मांडला. सार्वजनिक निधीतून बांधलेली शासनाच्या नियमांना अनुसरून संस्थांचे प्रशासन असलेल्या सार्वजनिक शाळा, कार्यालये, न्यायालये, दवाखाने, सार्वजनिक पाण्याची ठिकाणे, विहिरी आणि धर्मशाळांचा वापर करण्यास अस्पृश्यांना परवानगी असावी असा ठराव मुंबई कायदेमंडळाचे सभासद व ब्राह्मणेतर पक्षाचे नेते समाजसुधारक रावसाहेब सीताराम केशव बोले यांनी दिनांक 4 ऑगस्ट 1923 रोजी मुंबई प्रांताच्या विधिमंडळात मंजूर करून घेतला. 4 ऑगस्ट 1927 रोजी सार्वजनिक पाणवठ्यांवर अस्पृश्य वर्गाला बंदी घालण्याचा ठराव महाड म्युनिसिपाल्टीने मंजूर केला. 5 ऑगस्ट 1928 रोजी मुंबई विधिमंडळाने सायमन कमिशनच्या प्रांतिक समितीवर कार्य करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नियुक्ती केली. 5 ऑगस्ट 1938 रोजी परळी येथे हिंदू नेत्यांच्या सभेत
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले. 5 ऑगस्ट 1947 रोजी मुंबई म्युनिसिपाल्टीच्या कामगारांनी वर्गणी करून 2001 रुपयांची थैली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण केली. 5 ऑगस्ट 1956 रोजी सोहनलाल शास्त्री यांच्यासोबत चर्चेत आपल्या भविष्यामधील ध्येयांविषयी बोलताना बाबासाहेब म्हणाले, बौद्ध संस्कृतीला पुनर्जीवित करून बौद्धमय भारत बनविणे हे माझे ध्येय आहे. 6 ऑगस्ट 1920 रोजी संतपेठ पंढरपूर येथील महारवाड्यात बहिष्कृत वर्गाची सभा संपन्न झाली. 6 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात मंत्री झाल्याबद्दल मुंबईतील वकिलांच्या संस्थेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जाहीर सत्कार केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या स्वतंत्र मजूर पक्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 7 ऑगस्ट 1937 रोजी मुंबई येथे झाली. या सर्वसाधारण सभेत अध्यक्ष व कोषाध्यक्ष या पदावर बाबासाहेबांची नियुक्ती करण्यात आली. 7 ऑगस्ट 1942 रोजी दिल्ली येथे मजूर मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते 4थ्या मजूर परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. दुसऱ्या महायुद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करण्यासाठी भारत सरकारचे मजूर मंत्री म्हणून 4थी मजूर परिषद दिल्लीत आयोजित केली होती. 8 ऑगस्ट 1930 रोजी नागपूरमधील कामठी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय बहिष्कृत वर्गाची परिषद संपन्न झाली. आपला राजकीय दृष्टिकोन लोकांसमोर या सभेमध्ये जाहीर करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, मागासवर्गीयांनी काँग्रेस पक्ष व ब्रिटिश यांपासून स्वतंत्र झाल्याशिवाय ते सुरक्षित होणार नाहीत. आपल्या या भाषणात बाबासाहेबांनी मिठाच्या सत्याग्रहावर सुद्धा टीका केली. दुसऱ्या महायुद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर विचार करण्यासाठी भारत सरकारचे मजूर मंत्री म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिल्लीमध्ये 4थी मजूर परिषद बोलावली होती. ही परिषद दिनांक 7 व 8 ऑगस्ट या 2 दिवसात पार पडली. 9 ऑगस्ट 1930 रोजी नागपूरमधील कामठी येथे अखिल भारतीय बहिष्कृत वर्गाच्या परिषदेमध्ये भविष्यातील योजना आणि रणनीती यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महत्त्वपूर्ण भाषण झाले. देशातील विधिमंडळांमध्ये अस्पृश्यांसाठी योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व व सार्वजनिक सरकारी नोकऱ्यांमध्ये योग्य प्रमाणात आरक्षण असावे अशा मागण्या या सभेत करण्यात आल्या. 9 ऑगस्ट 1942 रोजी महाराष्ट्र समाज, बृहन्महाराष्ट्र मंडळ इत्यादी संस्थांतर्फे महाराष्ट्र क्लब दिल्ली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार करण्यात आला. मित्रांनो, राजगृह हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मुंबईतील निवासस्थान होते. 9 ऑगस्ट 1952 रोजी मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांनी गायलेली ऐतिहासिक बुद्धवंदना राजगृह येथे ध्वनिमुद्रित करण्यात आली. 9 ऑगस्ट 1953 रोजी औरंगाबाद येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाटेला कोणीही जाणार नाही.
9 ऑगस्ट 1956 रोजी औरंगाबादमध्ये शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या कमिटीसमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले. 10 ऑगस्ट 1930 रोजी अखिल भारतीय दलित काँग्रेस महिलांचे स्वतंत्र अधिवेशन झाले. 10 ऑगस्ट 1950 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी औरंगाबाद येथून पत्र लिहून पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंना 16 ऑगस्ट पूर्वी हिंदू कोड बिल लोकसभेत पटलावर ठेवावे अशी विनंती केली. 11 ऑगस्ट 1946 रोजी BDD चाळ मुंबई येथे एक सभा झाली. या सभेत पुणे सत्याग्रहात कारावास भोगून आलेल्या महिलांचा सत्कार करण्यात आला. 11 ऑगस्ट 2012 रोजी द ग्रेटेस्ट इंडियन या सर्वेक्षणाचे निष्कर्ष जाहीर झाले. या निष्कर्षानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना द ग्रेटेस्ट इंडियन म्हणजे सर्वश्रेष्ठ भारतीय घोषित केले गेले. CNN, IBN व हिस्ट्री TV 18 ह्या दूरचित्रवाहिन्या तसेच आउटलुक मॅगझिन व रिलायन्स मोबाईल या सर्वांच्या माध्यमातून द ग्रेटेस्ट इंडियन हे सर्वेक्षण आयोजित केले गेले होते. 12 ऑगस्ट 1946 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिस्टर ॲटली यांना एक निषेधपत्र लिहिले. 12 ऑगस्ट 1948 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुधारित हिंदू कोड बिल कायदेमंडळासमोर सादर केले. 13 ऑगस्ट 1923 रोजी सार्वजनिक विहिरी वापरण्याचा हक्क सर्वांना असावा असा ठराव कौन्सिलमध्ये कालीचरण नंदागौडी यांनी मांडला. 13 ऑगस्ट 1928 रोजी महार वतन संपविण्याचे विधेयक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बॉम्बे लेजिस्लेटिव्ह कौन्सिलमध्ये मांडले. 13 ऑगस्ट 1931 रोजी मध्य प्रांत कौन्सिलमध्ये सक्तीच्या व मोफत शिक्षणाबाबत ठराव घेण्यात आला. 13 ऑगस्ट 1943 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विधानसभेत वॉर इंजरीज बिल म्हणजेच नुकसान भरपाई विमा यावर चर्चा केली. 14 ऑगस्ट 1931 रोजी गांधीजींनी अस्पृश्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मुंबई येथे बोलावले होते. ठरल्यानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजींची मणिभुवन मुंबई येथे पहिल्यांदाच भेट झाली. या भेटीत बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्य जातीतील आहेत हे गांधीजींना माहिती नव्हते. गांधीजी बाबासाहेबांना एक पुरोगामी विचाराचे ब्राह्मण समजत होते. या भेटीदरम्यान गांधीजींशी बोलताना बाबासाहेब म्हणाले होते, मला मातृभूमी नाही. आणि याच भेटीत गांधीजींनी बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख खरा देशभक्त असे म्हणून केला. अस्पृश्यांच्या प्रश्नांबाबत बाबासाहेब आणि गांधीजी यांच्यामध्ये या भेटीत एकमत होऊ शकले नाही. त्यामुळे ही भेट निष्फळ ठरली. मित्रांनो, समाज समता संघ या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अस्पृश्यांसोबतच स्पृश्य सदस्यही होते. या संस्थेतर्फे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी रोटीबंदी व बेटीबंदी तोडण्यासाठी काम करण्याचे ठरविले. त्या सर्वांनी एकमेकांच्या घरी आळीपाळीने सहभोजनाचे कार्यक्रम करण्याचे ठरविले आणि ठरल्यानुसार पहिला सहभोजनाचा कार्यक्रम 15 ऑगस्ट 1928 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी झाला.
15 ऑगस्ट 1931 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दुसऱ्या गोलमेज परिषदेला उपस्थित राहण्यासाठी लंडनला गेले. 15 ऑगस्ट 1936 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना करून पक्षाचा जाहीरनामा, ध्येय धोरणे जाहीर केली आणि जाहीर सभा घेऊन बाबासाहेबांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. 15 ऑगस्ट ही वामनदादा कर्डक यांची जयंती आहे. 15 ऑगस्ट 1922 रोजी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यामधील देशवंडी या लहानशा खेड्यात वडील तबाजी कर्डक आणि आई सईबाई यांचे पोटी वामनदादा कर्डक यांचा जन्म झाला. वामनदादा कर्डक हे मराठीतील शाहीर कवी होते. त्यांच्या हयातीत त्यांचे 4 काव्यसंग्रह प्रकाशित झाले होते. वामनदादांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर 10,000 पेक्षा अधिक गीते रचली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतील ते सक्रिय कार्यकर्ते होते. मित्रांनो, लंडनहून गोलमेज परिषदेच्या चिटणीसाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तार मिळाली, ज्यामध्ये लिहिलेले होते की राजकीय प्रश्नांच्या कामकाजासाठी ताबडतोब लंडनला यावे. त्यानुसार 26 मे 1932 रोजी बाबासाहेब मुंबईहून लंडनला जायला निघाले आणि जून महिन्यात लंडनला पोहोचले. लंडनमधील कामकाज आटपून 17 ऑगस्ट 1932 रोजी बाबासाहेब आंबेडकर लंडनहून भारतात मुंबई येथे आले. पहिल्या व दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली आणि या गोलमेज परिषदेतील चर्चेच्या आधारे 17 ऑगस्ट 1932 रोजी ब्रिटिश पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी कम्युनल अवॉर्ड म्हणजेच जातीय निवाडा जाहीर केला. या जातीय निवाड्यानुसार युरोपियन, अँग्लो इंडियन, मुसलमान व शीख यांच्याप्रमाणेच भारतातील अस्पृश्यांना राजकीय हक्क देण्याची तरतूद करण्यात आली होती. यामुळे अस्पृश्यांना दुहेरी राजकीय लाभ मिळणार होता. अशा प्रकारे बाबासाहेबांच्या मागणीला यश आले. परंतु गांधींच्या हट्टामुळे पुणे कराराने ते हिरावले गेले. 17 ऑगस्ट 1937 रोजी मुंबई असेंब्लीमध्ये मंत्र्यांच्या पगाराविषयीच्या बिलावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले. 17 ऑगस्ट 1952 रोजी मुंबईतील सिद्धार्थ महाविद्यालयात शेड्यूल कास्ट इम्प्रूव्हमेंट ट्रस्टच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मार्गदर्शन केले. 17 ऑगस्ट 1955 रोजी शेड्यूल कास्ट फेडरेशनने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली आरक्षित जागा समाप्त करण्याचा ठराव पारित केला. यासोबतच स्वतंत्र वसाहत आणि शेतीयुक्त जमीन आरक्षित करण्याची मागणी केली. 18 ऑगस्ट 1938 रोजी अस्पृश्य सत्याग्रह कमिटीतर्फे पतित पावनदास यांच्या अध्यक्षतेखाली गांधी आश्रमावर सत्याग्रह या विषयावर जाहीर सभा झाली. मित्रांनो, 18 ऑगस्ट म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा स्मृतिदिन. 18 ऑगस्ट 1945 रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. 18 ऑगस्ट 1951 रोजी संसदेत राष्ट्रीय भाषेला चालना देण्यासाठी अनुदान या विषयावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चर्चा केली. 18 ऑगस्ट 1952 रोजी मुंबई येथे आपल्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
सार्वजनिक पैशाचे अपहार करण्यासारखे नीच कृत्य दुसरे नाही. 19 ऑगस्ट 1935 रोजी नागपूर येथे पतित पावनदास यांच्या अध्यक्षतेखाली मध्य प्रांत व वऱ्हाड डिप्रेस्ड क्लासेस फेडरेशनची जाहीर सभा झाली. 19 ऑगस्ट 1949 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत आर्टिकल 150, 215B, 250 व 277 वर चर्चा केली. मित्रांनो, केरळमधील दलित व मागासवर्गातील अस्पृश्यता निर्मूलनासाठी अत्यंत महत्त्वाचे कार्य करणाऱ्या संत नारायण गुरुजींचा 20 ऑगस्ट 1856 रोजी जन्म झाला. 20 ऑगस्ट या दिवशी संत नारायण गुरुजींची जयंती आहे. 20 ऑगस्ट रोजी कृष्णाजी अर्जुन केळुस्कर गुरुजींची जयंती आहे. 20 ऑगस्ट 1860 रोजी कृष्णाजी अर्जुन केळुस्कर गुरुजी यांचा जन्म झाला. 20 ऑगस्ट 1917 रोजी भारत मंत्री मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड यांनी पार्लमेंटमध्ये सक्तीच्या शिक्षणाची घोषणा केली. मित्रांनो, स्वतंत्र भारताचा कायदा आणि त्याविषयीच्या सर्व कायदेशीर गोष्टींचा विचार करण्यासाठी संविधान सभेच्या अध्यक्षांनी 20 ऑगस्ट 1947 रोजी एक सल्लागार समिती नेमली. या समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जी.व्ही. माळवणकर, गोपालस्वामी अय्यंगर, पुरुषोत्तमदास टंडन, आल्हादी कृष्णस्वामी अय्यर, बिधनचंद्रलाल मित्र व हुसेन इमाम हे सर्व सदस्य होते. 20 ऑगस्ट 1949 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत कलम 280 वर चर्चा केली. 21 ऑगस्ट 1917 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपला अभ्यासक्रम अर्धवट सोडून लंडनवरून भारतात परत आले, कारण त्यांना बडोदा संस्थानाकडून मिळालेल्या शिष्यवृत्तीची मुदत संपली होती. 21 ऑगस्ट 1936 रोजी कोलंबो, श्रीलंका येथून इटालियन भिक्खू लोकनाथ यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पत्र पाठवून या पत्राद्वारे बाबासाहेबांना बौद्ध धर्म स्वीकारण्याचे आवाहन केले. 21 ऑगस्ट 1941 रोजी भंडारी हॉल, दादर येथे हिंदू कोड बिलाला पाठिंबा देण्यासाठी एक परिषद संपन्न झाली. 22 ऑगस्ट 1920 रोजी बारके महार पंच कमिटीची सभा विश्रामजी सवाईतुल यांच्या अध्यक्षतेखाली 5 पावली नागपूर येथे संपन्न झाली. 22 ऑगस्ट 1948 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुधारित हिंदू कोड बिल संसदेत सादर केले. 22 ऑगस्ट 1949 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये कलम 284, 285A, 285B, 285C म्हणजेच सध्याच्या राज्यघटनेतील अनुच्छेद 315, 316, 317, 318, 319 यांवर चर्चा केली. 23 ऑगस्ट 1942 रोजी दलित वर्ग हितकारिणी मंडळातर्फे दिल्लीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात बाबासाहेबांनी आपल्या समाजाच्या भविष्याविषयी महत्त्वपूर्ण विधान केले. बाबासाहेब म्हणाले, मला दलित वर्गाला भारतातील इतर समुदायाच्या बरोबरीने आणून ठेवायचे आहे. आपण लोक इतर समाजाची सेवा करत राहावेत अशी माझी इच्छा नाही, तर प्रशासनाचा ताबा मला तुमच्या स्वाधीन करायचा आहे. 23 ऑगस्ट 1945 रोजी कलकत्ता येथे
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बंगाल व बिहार सरकारच्या प्रतिनिधींना दामोदर खोरे या योजनेविषयी माहिती दिली व चर्चा केली. 24 ऑगस्ट 1919 रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी खाटकाला म्हणजेच कसायाला गाय विकू नये अशी आज्ञा काढली. 24 ऑगस्ट 1940 रोजी काँग्रेस पक्ष व महात्मा गांधी यांनी भारतीय राजकारणाचा विचका कसा केला याचे विश्लेषण करणारी लेखमाला जनता पत्रकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रसिद्ध केली. 24 ऑगस्ट 1949 रोजी कलम 292, 293, 294, 295, 295A म्हणजेच सध्याच्या घटनेतील कलम 330, 331, 332, 333, 334 या कलमांवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत चर्चा केली. 25 ऑगस्ट 1944 रोजी कलकत्ता येथे अनेक संस्थांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार करण्यात आला. त्यांना मानपत्र अर्पण करण्यात आले. यावेळी आपल्या भाषणात बाबासाहेब म्हणाले, अस्पृश्यांच्या पुढे आताच किंवा कधीच नाही असा प्रश्न आहे. त्यामुळे अस्पृश्यांनी संघटित व्हावे. 25 ऑगस्ट 1946 रोजी शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या कार्यकारिणीची सभा पुणे येथे पार पडली. ही सभा 25 आणि 26 ऑगस्ट अशी 2 दिवस चालली. या सभेमध्ये राजकीय स्थितीचा आढावा घेण्यात आला. 26 ऑगस्ट 1940 रोजी पोयबावडी परळ येथे मुंबई पालिकेच्या कर्मचाऱ्यांसमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले. या भाषणात बाबासाहेबांनी वृत्तपत्र हे चळवळीचे प्रभावी साधन कसे आहे हे स्पष्ट करून सांगितले. 26 ऑगस्ट 1954 रोजी खासदार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यसभेत परराष्ट्रीय धोरणावर भाषण दिले. आपल्या भाषणात त्यांनी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंच्या परराष्ट्र धोरणावर कडाडून टीका केली. 27 ऑगस्ट 1950 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना संदेश दिला. 27 ऑगस्ट 1951 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत अनेक विषयांवर चर्चा केली. त्यांच्या चर्चेमध्ये घटनेचा अनुच्छेद 111B, मॅन्युफॅक्चर ऑफ बॅलेट बॉक्सेस म्हणजेच मतपेट्यांचे उत्पादन, वेगवेगळ्या राज्यातील निवडणूक आयुक्त, मॉक इलेक्शन म्हणजेच बनावट निवडणूक हे सर्व विषय होते. 27 ऑगस्ट 1955 रोजी शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या कार्यकारी मंडळाची बैठक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली झाली. 28 ऑगस्ट 1937 रोजी बांद्रा मुंबई येथे धर्मांतर या विषयावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले. बाबासाहेब आपल्या भाषणात म्हणाले, आपण हिंदू धर्मानुसार साजरे करीत असलेले सर्व सण साजरे करणे सोडून दिले पाहिजेत. हे हिंदू धर्मानुसार पाळले जाणारे विधी नैतिकतेच्या दृष्टिकोनातून योग्य आहेत की नाही याचा आपण विचार केला पाहिजे. काही विधी तर पूर्णपणे समजण्यासारखे नसतात. उदाहरणार्थ, सोमवारी बरेचसे लोक भगवान शंकराच्या नावाने उपवास करतात आणि भगवान शंकराच्या पिंडीची पूजा करतात. पण शंकराची पिंडी काय आहे याचा विचार कोणी केला आहे का? 29 ऑगस्ट 1931 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दुसऱ्या गोलमेज परिषदेला उपस्थित राहण्यासाठी लंडनला पोहोचले. मित्रांनो, भारतीय संविधान सभेने 29 ऑगस्ट 1947 रोजी
एक ठराव पास करून भारतीय संविधानाचा मसुदा बनविण्यासाठी मसुदा समिती स्थापन केली. घटना समित्यांमध्ये मसुदा समिती ही सर्वात महत्त्वाची समिती होती. राज्यघटनेची निर्मिती करण्याची महत्त्वाची जबाबदारी या मसुदा समितीची होती. या समितीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सदस्य म्हणून निवड केली गेली. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायदेमंत्री असताना 30 ऑगस्ट 1947 रोजी भारताच्या संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली. अगोदरच्याच दिवशी म्हणजे 29 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समितीची स्थापना झाली होती आणि या समितीमध्ये 29 ऑगस्ट 1947 रोजी बाबासाहेबांची सदस्य म्हणून नियुक्ती झाली होती. 30 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीची पहिली बैठक झाली. या दिवसापासून 141 दिवस कामकाज करून एकूण 315 अनुच्छेद व 8 परिशिष्टांसह राज्यघटनेचा पहिला मसुदा तयार करण्यात आला. या मसुदा समितीतील बहुसंख्य सदस्य बैठकांमध्ये सतत अनुपस्थित राहत होते. त्यामुळे संविधानाचा मसुदा तयार करण्याची संपूर्ण जबाबदारी बाबासाहेबांच्याच खांद्यावर येऊन पडली होती. बाबासाहेबांची प्रकृती साथ देत नसूनसुद्धा त्यांनी रात्रंदिवस परिश्रम घेऊन भारतीय संविधानाचा म्हणजेच राज्यघटनेचा अंतिम मसुदा तयार केला. म्हणूनच त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखतात. 30 ऑगस्ट 1949 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत घटनेच्या 7व्या अनुसूचीविषयी चर्चा केली. या 7व्या अनुसूचीमध्ये राज्य आणि केंद्र शासन यांच्या अधिकारांची रूपरेषा आहे. या अनुसूचीमध्ये केंद्र सूची, राज्य सूची व समवर्ती सूची यांचा समावेश आहे. 31 ऑगस्ट 1917 रोजी बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी बडोदे सरकारच्या मिलिटरी डिपार्टमेंटच्या अकाउंटंट जनरलच्या कार्यालयात प्रोबेशन म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नियुक्ती केली. बाबासाहेबांना मिळालेल्या शिष्यवृत्तीच्या अटीनुसार त्यांना ती नोकरी करणे बंधनकारक होते. तेथे त्यांना 15 रुपये दरमहा वेतन मिळत होते. या नोकरीत असताना त्यांना प्रचंड प्रमाणात जातीयवादाचा सामना करावा लागला. अनेक प्रसंगी अवहेलना सहन करावी लागली. शेवटी त्यांना राहण्यासाठी पैसे देऊनही जागा न मिळाल्यामुळे ते नोकरी सोडून मुंबईला परत आले. 31 ऑगस्ट 1955 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईमध्ये राज्य कनिष्ठ गाव कामगार असोसिएशनची स्थापना केली. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑलवर सेट करून ठेवा, म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम, जय भारत.